नमस्कार प्रेक्षक हो, व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज 9 जुलै, रामभाऊ म्हाळगी यांची जयंती। रामभाऊ म्हाळगी यांच्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे उपस्थित आहेत। चला तर मग त्यांच्याकडून रामभाऊंविषयी जाणून घेऊया। एकतर सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार। आपण जसं म्हणालात की रामभाऊ म्हाळगी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। 9 जुलै हा त्यांचा जन्मदिवस। पुणे जिल्ह्यात कुडूस या गावी त्यांचा जन्म झाला आणि अतिशय एका मध्यमवर्गीय कुटुंबात ते जन्मले। त्यांचं शिक्षण पुण्यात झालं आणि मग MA LLB पर्यंत ते शिकले आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात लहानपणापासूनच होते आणि मग त्यांनी संघाची दीक्षा घेतल्यामुळे सुरुवातीला दक्षिण भारतात आणि नंतर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात अशा 2 ठिकाणी प्रचारक म्हणून, ज्याला पूर्ण वेळ काम करणं म्हणतात, असं प्रचारक म्हणून त्यांनी सामाजिक जीवन हे सुरू केलं होतं। त्यानंतर पुन्हा ते पुण्यात स्थायिक झाले आणि मग त्यांचा विवाह झाला आणि मग सक्रिय राजकारणाकडे ते वळले 1951-52 मध्ये। त्यावेळेला भारतीय जनसंघ याचं ते काम करत होते आणि मग संघटनात्मक काम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केलं। महाराष्ट्रात ते चिटणीस म्हणून त्या पदावर राहिले आणि नंतर 1957 मध्ये ते सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला। म्हणजे मावळ मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग 3 वेळा ते मावळ मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आणि त्याच्या पुढे 1977 आणि 1980 अशा 2 वेळा ते ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। म्हणजे त्यांच्या संसदीय जीवनाचा एकूण कार्यकाल बघितला तर 25 वर्ष ते आमदार आणि खासदार होते आणि त्यांनी एक स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठसा निर्माण केला होता। म्हणजे प्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी आहे। म्हणजे तो केवळ त्या पक्षाचा प्रतिनिधी नाही, तर ते म्हणत, मी ज्या मतदारसंघात निवडून आलेलो आहे त्या सगळ्या मतदारांसाठी मी आहे आणि म्हणून सगळे मतदार माझे आहेत। त्यामुळे कुठची पार्टीचा त्यांच्यावर एक शिक्का असला तरी सुद्धा मी लोकप्रतिनिधी आहे, तो सगळ्या मतदारसंघाचा आहे, असा त्यांनी मी विचार करत। दुसरं ते सांगत की लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांनी समजून घेतले पाहिजेत, त्याच्यामागे संवेदना पाहिजे आणि ते प्रश्न पोटतिडकीने अभ्यास करून विधानसभेत किंवा संसदेत आपण मांडले पाहिजेत आणि ते प्रश्न धसाच लावले पाहिजेत। केवळ प्रश्न विचारता उपयोगी नाही, तर ते प्रश्न धसाच लावले पाहिजेत, ही त्यांची कार्यपद्धती होती। त्यामुळे हा त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण, ज्याला आपण म्हणू, ही वैशिष्ट्यपूर्णता होती। आणि अखंड परिश्रम, नंतर अभ्यासू वृत्ती, निरपेक्ष सेवा, निरलस सेवा, निस्पृहता आणि निस्वार्थपणे सर्व काम करणं, ही त्यांची एक विशेषता होती। आणि त्यांच्याबद्दल असं सांगत की लोकप्रतिनिधीची सर्वात मोठी जबाबदारी काय असते की त्यांनी संसदेत किंवा सभागृहात, विधानसभेत उत्तमपणे, ज्याला संसदपटू म्हणतात, संसदपटू तोच असतो जो प्रश्न विचारू शकतो। म्हणजे आपण ज्याला म्हणू की कपात सूचना असतात किंवा तारांकित प्रश्न असतात, अतारांकित प्रश्न असतात, राज्यपालांच्या किंवा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा अभिप्राय असतो, असे अनेक प्रश्न ज्याला संसदीय आयुध असं म्हणतात। या सगळ्या संसदीय आयुधांचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्या ह्या सगळ्या आयुधांचा उपयोग ते आपल्या कार्यात, म्हणजे संसदीय कार्यात ते करत असत आणि ही त्यांची विशेषता होती। लोकप्रतिनिधी म्हटला की आपण अनेकदा बघतो की आज अनेक सभागृहांमध्ये आरडाओरडा करतात किंवा प्रश्न विचारत नाहीत, बोलत नाहीत, तर हे त्यांना मान्य नव्हतं। ते म्हणायचे की लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले आपण आहोत, त्यामुळे लोकांच्या प्रश्नासाठी आपण झगडलं पाहिजे आणि लोकशाहीवर त्यांचा दृढ विश्वास होता। त्यामुळे अभ्यासूपणे, वक्तशीरपणे ते प्रत्येक प्रश्न या विधानसभेत किंवा संसदेत विचारायचे आणि त्याचा प्रभाव हा जनतेवर किंवा सभागृहात नेहमी पडत असे। उत्तम वक्ते होते। आपल्याला जे मांडायचे ते असे अतिशय मोजक्या शब्दात आणि नेमकं
मांडण्याची त्यांची हातोटी होती. दुसरी एक त्यांची विशेषता लोकप्रतिनिधी म्हणून ते आदर्श का झाले, तर त्यांनी एक नवीन पायंडा सुरू केला. तो म्हणजे ज्या लोकांसाठी आपण काम करतो त्या लोकांना आपण उत्तरदायी असलं पाहिजे. अशा भूमिकेतून त्यांनी वर्षभरात मी जे काम केलंय ते कामाचं प्रतिवेदन वार्षिक अहवाल स्वरूपात त्यांनी लोकांना द्यायला सुरुवात केली. कारण मी लोकांसाठी निवडून आलेलो आहे, लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे लोकांना मी उत्तरदायी आहे. अशा प्रकारे त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण असा एकूण भारतीय राजकारणात ही त्यांनी छाप पाडली. हे त्यांचं विशेष आहे. मी यालाच जोडून सर तुम्हाला एक प्रश्न विचारते की राजकीय नेत्यांसाठी शिक्षण असावं किंवा एखादा राजकीय नेता हा प्रशिक्षित असावा, हे लोकप्रतिनिधींसाठी देखील शिक्षण असावं असा वेगळा विचार रामभाऊ यांनी त्या काळात केला होता. त्या शिक्षण प्रसाराबद्दल किंवा त्या एकूणच त्यांच्या विचाराबद्दल, त्या संकल्पनेबद्दल तुम्ही सांगावं. एकतर ते म्हणायचे की ज्याला समाजकारण करायचंय, ज्याला सामाजिक कार्य करतात, सार्वजनिक कार्य ज्याला करायचंय, सार्वजनिक कार्यात राजकारणी येतच, तर ते सुंदर वाक्य त्यांचं होतं की ते म्हणायचे की तुम्हाला राजकारण करायचंय किंवा समाजकारण करायचंय किंवा तुम्हाला कार्यकर्ता बनायचंय तर एक फॅशन म्हणून तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करता कामा नये, किंवा कमिशनसाठी सुद्धा तुम्ही काम करता कामा नये, तर एक मिशन म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता फॅशन म्हणून नव्हे, कमिशन म्हणून नव्हे, ते एक मिशन, आपलं एक जीवन कार्याचं मिशन आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि ह्याच मिशनरी वृत्तीने त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं आणि शेवटपर्यंत ते काम करत राहिले. दुसरा त्यांचा महत्वाचा पैलू असा असायचा काम करताना की कार्यकर्ता म्हटला राजकारणातला किंवा समाजकारणातला की त्याला नेतृत्व प्रशिक्षणाचे धडे आपण दिले पाहिजेत. त्याला नेतृत्व कसं करायचं समाजाचं हे आपण शिकवलं पाहिजे. तो कुठच्याही विचारसरणीचा असून दे. ज्याला राजकारणात पुढे जायचंय त्यांनी भाषण कसं करावं, हे आपण पत्रकार परिषद बघतो, या पत्रकार परिषदेत कसं सामोरं जावं किंवा स्वतःच्या वेळेचं नियोजन कसं करावं, हे सगळे मुद्दे आहेत. किंवा प्रश्न कसे विचारावेत, सभागृहातलं कामकाज आपलं कसं चांगलं झालं पाहिजे, अशी सगळी लोकप्रतिनिधीसाठी ज्याला क्षमता संवर्धन म्हणतो हे अतिशय आवश्यक होतं. आणि असा त्यांनी छोटा छोटा प्रयोग त्यांच्या राजकीय जीवनात हा सुरू केला होता. आणि ते केवळ असं म्हणत नसत की केवळ राजकारणातल्या लोकांचंच प्रशिक्षण झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका नव्हती. ते म्हणायचे की जे मतदार आपल्याला निवडून देतात त्या मतदारांचं सुद्धा आपण वैचारिक जागरण केलं पाहिजे, त्या मतदारांचं सुद्धा वैचारिक प्रबोधन केलं पाहिजे. कारण लोकशाही म्हणजे केवळ आमदार खासदार नाहीत, तर लोकशाही म्हणजे लोक आहेत, मतदार आहेत. त्या मतदारांचं सुद्धा राजकीय प्रबोधन आपण केलं पाहिजे असं ते म्हणायचे. आणि म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे कल्पना म्हणून दाखवली होती की 1980 साली जेव्हा ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे असं सांगितलं की आता मी राजकीय संन्यास घेईन आणि राजकीय संन्यास घेऊन म्हणजे मी पुन्हा खासदारकीला उभं राहणार नाही आणि अशा एका संस्थेची मी निर्मिती करीन की जी संस्था राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना नेतृत्व प्रशिक्षण किंवा ज्याला क्षमता संवर्धन म्हणतो असे क्षमता संवर्धनाचं जी संस्था काम करेल त्या संस्थेला सगळं जीवन मी पुढचं वाहून घेईन, खासदार म्हणून पुन्हा उभं न राहता. पण दुर्दैवाने रामभाऊ म्हाळगींना कर्करोग झाला आणि ते अचानकपणे आपल्यातनं निघून गेले. 1982 साली 6 मार्च 1982 हा त्यांचा स्मृतिदिन आहे. आणि त्याच वर्षी स्वर्गीय उत्तमराव पाटील जे महाराष्ट्र जनसंघाचे पहिले अध्यक्ष होते आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी झाली तेव्हा जे प्रदेशाचे पहिले अध्यक्ष झाले, यांच्या नेतृत्वाखाली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था 19 ऑक्टोबर 1982 रोजी स्थापन झाली. असा म्हाळगी प्रबोधिनीचा एकूण इतिहास आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था म्हणजे रामभाऊंचं एक स्वप्नच, जे स्वप्न तुम्ही सर्वजण पूर्ण करत आहात. तर ह्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेबद्दल, त्याच्या कामाबद्दल, तुमच्या उपक्रमांबद्दल सविस्तर सांगावं. नाही, एकतर 1982 साली संस्था स्थापन झाली आणि आता जवळजवळ 40 वर्ष ही संस्था काम करते. राजकारणात आणि समाजकारणात जे कार्यकर्ते स्वयंसेवी वृत्तीने काम करतात त्यांच्या क्षमता संवर्धनासाठी आमची संस्था मुख्यत्वे काम करते. मग राजकारणात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आले, सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी आले, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत, म्हणजे एका राज्याचे मंत्री असून देत किंवा केंद्रातले मंत्री असून देत, त्या सगळ्यांचं क्षमता संवर्धन आमची संस्था करत असते. आमचं भाईंदरला केशवसृष्टीमध्ये
उत्तन गावी एक 15 एकर जमिनीवर स्वतःचं प्रशिक्षण संकुल आहे. ज्या संकुलात निवासाची व्यवस्था आहे, म्हणजे सुमारे 250 कार्यकर्ते एका वेळेला त्या संकुलात राहू शकतात. तिथे निवासाची, भोजनाची, अभ्यासाची ही सगळी व्यवस्था आहे. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असे प्रशिक्षणाचे आमच्याकडे चालतात. त्याच्यात सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते किंवा समाज क्षेत्रातलं कुठचंही क्षेत्र असून दे, मग महिला क्षेत्र आहे, पर्यावरण आहे, सहकार आहे, अशा सगळ्या क्षेत्र, पत्रकार आहे, अशा सगळ्यांसाठी तिथे आम्ही कार्यक्रम योजत असतो. आणि त्याचे एक 2-3 हेतू आहेत. म्हणजे आमच्या कार्यक्रमात आमची विशेषता काय, तर आमचा सर्व कार्यक्रम हे सहभागात्मक असतात. म्हणजे केवळ श्रवण भक्ती करावी याच्यासाठी आमचा कार्यक्रम नसतो. मी एखादा वक्ता येतो आणि केवळ भाषण करतो आणि जातो, असं आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप नसतं. तो प्रत्येक कार्यक्रम हा सामान्यपणे सहभागात्मक असतो. म्हणजे जो वक्ता असेल, मार्गदर्शक असेल, तो आपला विषय मांडतो. त्या विषयानंतर मग त्याच्यावर चर्चा होते, प्रश्नोत्तर होतात. अशा दोघांच्या सहभागाने आमचे कार्यक्रम होत असतात. आणि त्याच्यात आम्ही 2-3 गोष्टी प्रामुख्याने शिकवतो. एक म्हणजे ज्याला प्रेरणा प्रशिक्षण म्हणतो, की आज सगळीकडे प्रेरणेचा अभाव आहे. तर आपल्या कार्याबद्दलची प्रेरणा कशी उत्पन्न झाली पाहिजे, ती प्रेरणा कायम कशी राहिली पाहिजे, या प्रेरणा संवर्धन किंवा प्रेरणा प्रशिक्षण आम्ही आमच्या कार्यक्रमात देत असतो. दुसरा मुद्दा प्रशिक्षणातला आहे तो म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी असतो, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा आमदार असेल, खासदार असेल, तर ज्याला इंग्रजीत फंक्शनल ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे त्याची कर्तव्य काय, त्याची जबाबदारी काय, मग सभागृहात किंवा विधानसभेत किंवा संसदेत त्याची कामगिरी कशी चांगली झाली पाहिजे, जी म्हाळगीने करून दाखवली, तर त्याच्याबद्दलचं प्रत्यक्ष प्रशिक्षण, संसदीय कार्यपद्धतीबद्दलचं, आणि त्याच्यात आपली कामगिरी कशी चांगली झाली पाहिजे, प्रश्न कसे विचारले पाहिजेत, मग ग्रामपंचायतीचं आर्थिक ज्याला आपण म्हणू बजेट कसं असतं, अंदाजपत्रक कसं असतं, विधानसभेचं कसं असतं, अशा सगळ्या कामकाजात सहभाग कसा घ्यायचा, नंतर लोकांचा सहभाग आपल्या कार्यात कसा वाढवायचा, मतदारसंघाचं संवर्धन कसं करायचं, त्याची जोपासना कशी करायची, असे काही विषय. आणि तिसरा विषय तो प्रत्यक्ष व्यवस्थापन शास्त्राशी जोडलेला आहे. म्हणजे नेतृत्व प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो, की नेतृत्व आपल्याला चांगलं करायचं आहे, म्हणजे इंग्रजीत ज्या स्वतःला अपडेट करणं म्हणतो, की अधिकाधिक स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. मग चांगलं कसं बोलावं, चांगलं कसं राहावं, काय वाचावं, वेळेचं नियोजन कसं करावं, आपलं कार्यालय उत्तम कसं ठेवावं. रामभाऊ म्हाळगींचं कार्यालय हे सर्वात उत्तम असं असायचं. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थापनाचा विषय, मग पत्रकार परिषदेत कसं बोलावं, भाषण कसं करावं, इंटरनेट आणि संगणकाचा आपल्या कार्यात उपयोग कसा करून घ्यावा, अशा सगळ्या प्रकारचं व्यक्तित्व विकास ज्याला आपण म्हणू किंवा नेतृत्व विकास, याचं प्रशिक्षण आम्ही देतो. अशा 3 प्रकारे आम्ही या प्रशिक्षणात सर्व समावेश असतो. दुसरा आमचा पहिली होतो प्रबोधनाचा, वेगवेगळ्या वैचारिक उपक्रम घेणं, परिचर्चा, संवाद, चर्चासत्र, असे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणं. आणि तिसरा त्याचा पैलू आहे प्रबोधिनीचा, तो आहे संशोधन. जो शोध करणारा कार्यकर्ता आहे, ज्याची संशोधक वृत्ती आहे, अशा कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणं. त्याच्यासाठी आम्ही निवासी पाठ्यवृत्ती देतो किंवा पाठ्यवृत्ती देतो, जी 3 महिन्याची असते, 6 महिन्याची असते. त्याच्यात त्या पत्रकाराने किंवा त्या अभ्यासू कार्यकर्त्याने आम्हाला एक निबंध, प्रबंध लिहून द्यायचा. मग आम्ही त्याची पुस्तिका काढतो त्या विषयाची. अशी निवासी पाठ्यवृत्ती सुद्धा आपण देत असतो. त्यामुळे प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन अशा कार्यत्रयीवर आमची संस्था गेली 40 वर्ष काम करते. एकच उपक्रम मी सांगू इच्छितो संपण्यापूर्वी कार्यक्रम, की आज आपण राजकारण म्हणतो, तर राजकारणाविषयी लोकांच्या मनात एक उदासीनता आहे, की राजकारणी म्हणजे तो वेळ पाळत नाही, किंवा सगळीकडे आपण म्हणतो की उदासीनता आलेली आहे राजकारण्यांविषयी, एक अशी वेगळी छबी, प्रतिमा निर्माण झालेली. आणि अशा याच्यात रामभाऊ म्हाळगींचा एक आदर्श ही एक सर्वांनी ठेवायला पाहिजे, की त्यांनी राजकीय मूल्यांची जपणूक केली, ही त्यांची एक विशेषता आहे. आणि अशा सगळ्या उदासीनतेच्या काळात आम्ही एक असा पाठ्यक्रम सुरू केलाय, ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचंय, ज्याला चांगलं काम करायचंय, ज्याला चांगलं लोकप्रतिनिधी व्हायचंय, अशा तरुणांसाठी आम्ही 9 महिन्यांचा पाठ्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे त्याचं नाव इंग्रजीत आहे की पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन पॉलिटिक्स, लीडरशिप आणि गव्हर्नन्स. म्हणजे राजकारण, नेतृत्व आणि लोकशाही याविषयीची तरुणांमध्ये जाण उत्पन्न होणं आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांचं प्रबोधन घडवून आणणं, समाजाचे प्रश्न काय आहेत या प्रश्नांविषयी संवेदना
निर्माण करणं, त्यांना दाखवणं प्रश्न. म्हणजे प्रत्यक्ष क्लासरूम ज्याला आपण म्हणतो की एका वर्गात राहून काही प्रकारचं प्रशिक्षण असतं आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कार्यक्षेत्रात जाऊन, म्हणजे एखाद आदिवासी गाव काय कधी पाहिलेलं नसतं तरुणाने, किंवा संसद कशी चालते, विधानमंडळ कसं चालतं, एखादी ग्रामपंचायत कशी चालते, अशा प्रकारचा त्यांना किंवा सर्वे कसा करायचा, RTI कसा टाकायचा, अशा सर्व प्रकारचं ज्याला आपण ज्ञान आपण म्हणतो आणि त्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक असं आम्ही त्या पाठ्यक्रमातनं देत असतो. असा 9 महिन्यांचा आमचा पाठ्यक्रम आहे आणि दरवर्षी आजचं 5वं वर्ष आहे यंदाचं. प्रत्येक वर्षी भारतातल्या 10 ते 12 राज्यांमधून 25 ते 30 प्रतिनिधी आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मग आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन ते काम करतात. असा एक अभिनव उपक्रम आम्ही आज सुरू केलेला आहे. आपल्या प्रबोधिनीमध्ये असे खूप चांगले उपक्रम राबवले जातात ज्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळते आणि ते त्यांच्या क्षेत्रात, विशेषतः राजकीय क्षेत्रात चांगले कार्य करत आहेत. तर जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. रामभाऊ म्हाळगी यांच्यात खूप सारे गुण होते. त्यांचं संपूर्ण जीवनच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून तुम्ही असे कोणते गुण घेतले जे तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केले आहेत आणि त्यानुसार तुम्ही वागत आहात? नाही, त्यांचा जो त्यांचे खूप मोठे आहेत, मी खूपच छोटा आहे, पण त्यांच्याकडनं घेण्यासारखा गुण जो मी माझ्यात ज्याला आपण म्हणू की अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे वेळेचं पालन, किंवा आपली एक दिनचर्या ठरवणं, किंवा प्रत्येक गोष्ट शिस्तीत करणं, बारकाईने करणं, निर्दोष करणं, असा करण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. त्यामुळे हा एक पहिला गुण आहे. दुसरा गुण की जी कुठची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पूर्णपणे झोकून देऊन, ज्याला म्हाळगी मिशन म्हणायचं, असं मिशन वृत्तीनेच करण्याचं असा एक प्रयत्न असतो. त्यामुळे असे 2 गुण, मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे, म्हाळगी खूप मोठे होते, पण असे 2 गुण घेण्याचा माझ्या कामात मी नेहमी प्रयत्न करत असतो प्रामाणिकपणे. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्याही छोट्या कार्यकर्त्याला माझ्यासारखे आपण बोलावलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.